सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपण 20 मार्चची स्वामी समर्थांची प्रकट दिनाची माहिती ऐकणार आहोत। भारतभूमी ही संत ऋषी आणि दिव्य अवतारांची भूमी म्हणून ओळखली जाते। जेव्हा जेव्हा जगात भीती, अन्याय आणि अज्ञान वाढते, तेव्हा परमेश्वर स्वतः संताच्या रूपाने पृथ्वीवर येऊन मानव जन्माला योग्य मार्ग दाखवतात। अशा दिव्य अवताराची प्रेरणादायी कथा म्हणजे झुलेलाल आणि श्री स्वामी समर्थ। खूप वर्षापूर्वी सिद्ध प्रदेशात लोक अत्यंत कठीण काळातून जात होते। समाजात अन्याय वाढत होता आणि लोकांना आपल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचे स्वातंत्र्य नव्हते। भीतीने ग्रासलेल्या लोकांना सिंधू नदीच्या काठी एकत्र येऊन परमेश्वराला प्रार्थना केली, हे प्रभू, आमचे रक्षण करा, आम्हाला मार्गदर्शक द्या। भक्ताची ही आर्त हाक ऐकून परमेश्वराने अवतार घेण्याचा संकल्प केला। काही दिवसांनी एका भक्त कुटुंबातील एक दिव्य बालकाचा जन्म झाला। त्या बालकाच्या चेहऱ्यावरील तेज होते आणि त्यांच्या उपस्थित लोकांना शांतता जाणवत होती आणि ते संत झुलेलाल म्हणून ओळखले जाऊ लागले। लोकांना प्रेम आणि समानता आणि एकतेचा संदेश दिला। त्यांनी सांगितले की देव एकच आहे आणि मानवाने परस्पराने मतभेद करू नये। त्यांच्या शिकवणीमुळे लोकांच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि समाजात शांतता निर्माण झाली। त्यांच्या जन्मदिनाला आजही सिंधी समाज मोठ्या भक्तिभावाने चेटीचंड म्हणून साजरा करतो। हा दिवस नव्या सुरुवातीचा, श्रद्धेचा आणि आशेचा प्रतीक मानला जातो। काळ पुढे सरकत गेला, पण मानवी जीवनातील संकटे संपली नाहीत। भारतातील अनेक लोक दुःख, आजार आणि मानसिक अशांततेने त्रस्त झाले होते। भक्तांना अशा गुरु हवा होता जो धैर्य देईल आणि जीवनाचा खरा अर्थ सांगून जाईल। त्यावेळी दत्तात्रेय अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे अचानक प्रकट झाले। साधा वेश, तेजस्वी डोळे आणि करुणामय चेहरा यांचे दर्शनाने भक्तांच्या मनातील शांती मिळत असे। ते फार मोठी प्रवचने देत नसत, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात दिव्य शक्ती। संकटात सापडलेल्या भक्तांना ते नेहमी सांगत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। लोक दूर दूरवरून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। अनेकांचे दुःख दूर झाले, आजारी लोक बरे झाले आणि निराश मनांना नवजीवन मिळाले। ज्या दिवशी त्यांनी भक्तांसाठी आपले कार्य सुरू केले, तो दिवस पुढे स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। संत झुलेलाल आणि स्वामी समर्थ हे वेगवेगळ्या काळात प्रकट झाले असले तरी त्यांच्या शिकवण्याचा सार एकच होता, श्रद्धा, प्रेम आणि मानवता। एका संताने समाजाला एकता निर्माण केली, तर दुसऱ्या संताने भक्तांच्या मनात धैर्य आणि विश्वास जागवला। आजही लाखो भक्त या दिवशी पूजा, भजन, नामस्मरण आणि सेवा कार्य करत राहतात। बस केवळ उत्सव नाही, तर भक्तांना आठवण करून देतात की जेव्हा मनापासून देवाला हाक मारली जाते, तेव्हा ते संताच्या रूपाने आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करायला येतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। श्री स्वामी समर्थ।